प्रश्न करणार ना. मयूर काचळ्यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. काही मार्ग निघत नाही, प्रकृती खालवलेली आहे. इथं पोलीस कर्मचारी देखील नाही. जिल्हा परिषद सदस्य, माजी उपाध्यक्ष, माजी पदाधिकारी, विद्यमान आमदार कुणीही इकडे लक्ष देत नाही. तुमचा हा मुद्दा अगदी रास्त आहे. आम्ही आज 2-3 दिवस पाहतोय, रोज सकाळ संध्याकाळ आम्ही तिथे येतोय, तास 2 तास बसतोय वाणी साहेब, परंतु आम्हाला त्याच्या जीवाशी काही खेळायचं नाही. परंतु त्यांनी जे मुद्दे मांडलेत त्याचं सविस्तर कोणीच उत्तर देत नाही. आणि तुम्ही जो मुद्दा मांडला ना, आता सकाळी तुम्ही आता पाहिले पोलीस स्टेशनच्या कर्मचारी येत आहेत, फोटो काढतायत आणि निघून जात आहेत. म्हणजे आज ही काय झाली, नुसती फॉर्मॅलिटी झाली. आमचे एक समजा आता हे आवटी साहेब असतील, ग्रामसेवक, ते सुद्धा येणार, ठराविक तेवढ्या फक्त सह्या करणार आणि निघून जाणार. काही नाही, आमच्या कर्मचारी सुद्धा कमीच आहेत. तो म्हणतोय ते खरं आहे. आणि दप्तरात दिरंगाई 100% झाली आणि भ्रष्टाचार सुद्धा चांगल्यापैकी झालेला आहे. आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. कारण आणि दुर्लक्ष करतात हे अधिकारी, कुणाच्या दबावाखाली काम करतात हे आम्हालाच काही कळत नाही. परंतु त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. कारण का तर त्यांनी जे काही प्रश्न केलेत हे त्या ग्रामपंचायतीमध्येच केलेत. आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिसत नाही, सदस्यांचाही दिसत नाही, नागरिकांचा पण दिसत नाही. लोक लपून लपून पाठिंबा देतात. नाही, काय झाले, काहीतरी दबावाखाली जनता समजून घ्या. इथं जरी आपण दबक्या आवाजात बघितलं ना, ठराविक माणसं 100% बोलतात. जर झाला असेल तर चौकशी व्हावी. हा माणूस ब्लॅकमेल करत असेल त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावं. 100% अगदी आमचं ते म्हणणं नाही. त्यांनी सांगावं ना तसं. हा जर ब्लॅकमेल करीत असेल तर तसं त्यांनी सांगावं, आम्ही ते पण करू ना. परंतु तुम्ही प्रत्यक्षात कागदावरच कुठं येत नाही. आणि मी माझी स्वतःची व्यथा सांगतो ना, कारण 6-7 वर्ष झालेत. एखाद्या प्रकरणात आपण जर म्हटलं ना का हा अर्ज करायचा, या अधिकाऱ्यांनी तिकडं पाठवायचं, त्या अधिकाऱ्यांनी इकडं पाठवायचं, करता करता तो माणूस दमून जातोय. आज ही परिस्थिती त्यांची आहे, तोपर्यंत तो अधिकारी बदली होऊन जातोय. आजची ही परिस्थिती त्यांच्या डोक्यात, बाकी काही विषय नाही. जनतेचे पैसे मार्ग, जनतेला त्याच्यातून मार्ग निघालाच पाहिजे असं त्यांच्या मनात काहीच नाही. नाहीतर आत्तासुद्धा आहे ना तो मार्ग निघत होता. त्यांच्या अखत्यारीत सर्व काही आहे. आम्ही म्हणत होतो ना, तुम्ही दप्तर आणा, ते आमच्या गावचंच दप्तर आहे ना, तुम्ही ते आमच्या गावचं दप्तर आमच्या पुढं दाखवा, काय आहे ते आम्ही करतो. पण ते काही होत नाही, तसं दिसतच नाही काही. काय तुम्ही काय सुचवाल आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य यांना? आमचं एवढंच म्हणणं आहे का समजा त्याचं उपोषण हे त्यांनी येऊन खरोखर सोडवलं पाहिजे आणि मार्ग त्याच्यातून काढला पाहिजे. आमदार सुद्धा याच गावचे, तालुक्याचे आमदार सुद्धा याच गावचे. आमचं म्हणणं तेच आहे, आमदारांना सुद्धा हे पटणार नाही. पण वेळोवेळी आम्ही तेच सांगत असतो का आम्ही सुद्धा बऱ्यापैकी गावामध्ये विषय मांडलेले असतात. जे काही विषय मांडत असतो त्याचे विषय ते काही घरचे नाही किंवा आम्ही आमचे घरचे नाही. साधं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आज गेली 6 वर्ष आम्ही सांगतोय आपल्याकडे जे काही आता टेलिफोनचे हे लागलेले आहेत टावर, त्याची आम्ही तुम्ही म्हणतोय कर वसुली करा, पण ती होत नाही. दुसरी गोष्ट टोल नाक्याचं असन किंवा हायवे आम्हाला 2 गेलेत, पुन्हा नाशिक असन किंवा नगर कल्याण असन, याच्या भोवती जी काय आता नवीन दुकानं झाल्यात, घरं झाल्यात, याच्या घरपट्ट्या तुम्ही वसूल करा. तो कर आपल्या ग्रामपंचायतीला येईन. दुसरी गोष्ट म्हणजे चौथा मुद्दा आहे हा का त्याच्यामध्ये ना आमच्याकडं गावकीच्या जागा आहेत, त्या भाडेतत्त्व घेतल्या 10-20 रुपयांनी आणि त्याच मात्र त्यांनी पोट भाडे करून ठेवले तर त्यांनी 1000 रुपये कमवत आहेत. म्हणजे तो तिथं ग्रामपंचायतीचा लॉस नाही का? या पुढारी मंडळीने ते पाहिलं पाहिजे ना. तुम्हाला जर गावचा विकास खरोच करायचा असेल तर या मुद्द्यांना तुम्ही हे केलं पाहिजे. मंगेशांना काकडे कुठे आहे, शरदराव लेंडे कुठे आहे, माजी सभापती संगीताताई त्या कुठे आहेत? मला वाटतं ते इथं कुणीच आलं नाही अजून, बरोबर ना आता मतदानाच्या दिवशी येते साहेब? हे मी त्या दिवशी एक ठिकाणी असं खाजगीत बोललो होतो, पुढाऱ्यांनाही ना फक्त मतदान आलं किंवा निवडणुका आल्या तरच हे पिंपळवंडी गाव आठवत आहे, नाहीतर कोणालाच पिंपळवंडी गाव आठवत नाही. मग मात्र झोंबून अगदी ना परत घराघरात प्रचार करायला जातील, तोपर्यंत यांना आठवत नाही. ही अगदी आमच्या गावची शोकांतिक आहे आता असं वाटायला लागले. मागणी काय? उपोषणाचा 5वा दिवस आहे. इथं ना पोलीस, इथे ना कुठलाही पदाधिकारी, तालुक्याचे आमदार किंवा खासदार कुणीही या उपोषणकर्त्याकडे लक्ष देत नाही. तुमची काय मागणी? आमचं एवढंच म्हणणं आहे का त्याच्या जीवाशी खेळू नये. आता यांनी यावं आणि पटकनी त्याचं उपोषण सोडावा. खऱ्या अर्थाने आमचं तीच मागणी आहे, आता बाकी काही नाही. एवढीच आमची मागणी. व्हिडिओ आले, त्यांनी चर्चा केली आणि नंतर व्हिडिओ कागद फेकून निघून गेले. बीडीओचं आम्हाला अक्षरशः पटलं नाही. ते जे काही त्रागा करून गेले ना, अहो हे पब्लिक आहे, तुम्ही पब्लिक म्हणले, तुम्ही पब्लिकचा पगार घेऊन तिथं तुम्ही बसलेत, बरोबर? मंगेश साबळेचं आपण उपोषण पाहिलं, त्यांनी काय सांगितलं होतं का तुम्ही खाली या, खाली येतच आता येतं इथं बसले होते ना. आम्ही तर काही कोणी घाई केली नाही. तो आज 5 दिवस आहे, त्याचा समजा काय म्हणतो आपण ज्याला पित्त खवळले अजून थोडंफार. तुम्ही सारखं त्याला म्हणताय आम्हाला कागद द्या, कागद द्या, अर्ज करा. किती अर्ज करायचे? त्यांनी आता बघितलं त्याची बॅग भरलेली आहे, 500 अर्ज आहेत त्याच्यामध्ये, अजून किती अर्ज करायचे?
तुम्हाला जर खरोखर उपोषण सोडायचं असं जर वाटत असेल बीडीओनला तर त्याच्यातले 4 अर्जावर त्यांनी लगेच हे करायला पाहिजे ना रिमार्क का हे मी करतो म्हणून. अर्ज मागायची परत गरज नाही ना त्यांना. म्हणजे महिला सरपंच आहे पिंपळवंडीला, त्यांना कुठेतरी टॉर्चर केलं जातंय का? असं तर काय आम्हाला अजून कुठं दिसलं नाही. कारण आणि महिला सरपंचांनी सुद्धा यायला पाहिजे होतं इथं. लक्षात घ्या, मी म्हणतो भ्रष्टाचार असं नसन तो पार्ट वेगळा आहे, परंतु आपल्या गावचा आहे, एक मतदार आहे थोडे, पण तो तिथं त्यांनी तिथं यायला पाहिजे होतं. पण त्यांनी नाही, किंवा मंगेशांना नाही, किंवा अध्यक्ष नाही, किंवा आमदार सुद्धा कोणी इकडे फिरकाडलं नाही. याचा अर्थ काय समजायचं ना, एखाद्याच्या जीवाशी खेळू नये एवढीच आमची अपेक्षा आहे. आता उद्या त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर? याला जीवाला काय बरं वाईट झालं तर आता त्याला प्रशासनानेच उत्तर द्यायचं शेवटी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.